आज आपण बिना अंड्याचा खूप टेस्टी आणि स्पॉन्जी असा मावा केक बनवणार आहोत। चवीला अप्रतिम लागतो। एकदा या पद्धतीने बनवून बघा, एकदम परफेक्ट असा तुमचा केक बनवून तयार होईल। तर त्याच्यासाठी इथे आपण एक बाउल घेतलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला 1 कप पिठी साखर घ्यायची आहे। सगळे मेजरमेंट कपाने मोजून घ्या, म्हणजे केक आपला चुकणार नाही, एकदम परफेक्ट होईल। याच्यामध्येच अर्धा कप आपल्याला ताजं दही आणि घट्टसर घ्यायचे, पाणीवालं दही घ्यायचं नाहीये। अर्धा कप याच्यामध्येच आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घेताना नेहमी ज्या तेलाला वास नाही असं तेल वापरायचं आहे, जसं की सनफ्लॉवर ऑइल किंवा सोयाबीन ऑइल वापरू शकता। हे व्यवस्थित फेटून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही। त्याच प्रकारे याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला दूध घालायचं आहे। जे तापवलेलं दूध आहे, त्याच्यावरची मलाई काढून घेतलेली आहे आणि रूम टेम्परेचरवर आलेलं दूध इथे आपण वापरलेलं आहे। त्याच्यानंतर इथे मी मावा इसेन्स घेतलेला आहे। तुमच्याकडे मावा इसेन्स असेल तर वापरा, नाही वापरला तरीही चालेल। त्याच्याऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स इथे टाकू शकता। तर 1 टीस्पून आपण याच्यामध्ये मावा इसेन्स टाकलेला आहे। त्याच्यानंतर इथे 1.5 कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे। याच्यामध्येच आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग पावडर घेताना नेहमी चांगल्या ब्रँडची, आणि त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं डबल ॲक्टिंग, तर तशीच आपल्याला बेकिंग पावडर वापरायची। आपण कोणत्याही लोकल ब्रँडची किंवा कोणतीही बेकिंग पावडर घेतली तर बऱ्याचदा काय होतं, आपला केक आहे तो स्पॉन्जी होत नाही, खाली बसतो। त्याच्यासाठी आपल्याला बेकिंग पावडर चांगल्या क्वालिटीची घ्यायची। हे सगळं व्यवस्थित छान फेटून घ्यायचं, याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहायला नकोत। त्याच्यानंतर मी इथे अर्धा कप मावा घेतलेला आहे। मावा घेताना चांगला किसून घ्यायचा आहे, आणि खूप दिवसांचा मावा घ्यायचा नाही आहे, ताजा मावा घ्यायचा, म्हणजे केकला चव खूप छान येते। तुम्ही डायरेक्टली मावा टाकला तर त्याच्या गुठळ्या राहतात, त्याच्यासाठी किसून घ्यायचा आहे। मी किसून इथे अर्धा कप मावा ठेवलेला होता, तो व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। किसलेला असल्यामुळे पटकन सगळीकडे तो व्यवस्थित मिक्स होतो। तर हे फेटून झालं आहे, या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे। तर त्याच्यानंतर मी इथे 7 इंची केक टीन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे। बटर पेपर नसेल तर थोडंसं त्याला तूप किंवा तेल लावून मैदा स्प्रिंकल करून घ्यायचं आहे। तर याच्यावरून मी थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहेत। गॅसवर कढई मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे, साधारण 10 मिनिटासाठी चांगली हाय फ्लेमवर प्रीहीट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची, आपलं केक टीन ठेवायचं आहे आणि त्याच्यावरून एक झाकण ठेवायचे। झाकण असं ठेवायचं ज्याच्यामधून आपल्याला वाफ बाहेर जाता कामा नये, आणि एक 50 ते 55 मिनिटासाठी हा केक आपल्याला लो फ्लेमवर बेक करायचा आहे। मला असं वाटलं की ताटाला केक फुलल्यावर लागू शकतो, म्हणून मी याच्यावरचं झाकण चेंज केलेलं आहे। साधारण मला 50 मिनिट लागलेले आहेत हा केक बेक करायला। तर 3 ते 4 ठिकाणी आपल्याला टूथपिक टाकून बघायची आहे, म्हणजे आपला केक प्रॉपरली सगळीकडून व्यवस्थित बेक झाला आहे की नाही। तर हा केक आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। पूर्णपणे केक थंड झाल्यानंतरच तो अनमोल्ड करायचा आहे। त्याच्या कडा आहेत त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, आणि तो अनमोल्ड करून घ्यायचा आहे। बघा, मस्त असं केक आपला तयार झालेला आहे। खूप स्पॉन्जी सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे, खायलासुद्धा अप्रतिम लागतो। तुम्हाला मी कट करून दाखवते किती स्पॉन्जी झालेला आहे, तुम्ही आतून पण पाहू शकता। तर खूप छान अशी जाळी आपल्या केकला पडलेली आहे, खूप स्पॉन्जी आणि चवीला अप्रतिम असा आपला मावा केक तयार झालेला आहे। टोटली हा वजनामध्ये 1 किलोचा केक बनून तयार होतो।